नमस्कार. खरं सांगायचं तर ब्रेक थ्रू ह्याच्या आधी मी केलेला आहे. पण यावेळी जो ब्रेक थ्रू केला मी यावेळी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. बऱ्याचदा सांगावंसं वाटतं की पहिली गोष्ट केल्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळी करतो त्यावेळी बऱ्यापैकी क्लॅरिटी मिळते. हे 2 दिवस अनुभवल्यानंतर मला एकच सांगावंसं वाटेल की हा फक्त प्रोग्राम नव्हता माझ्यासाठी, तर हा जो प्रोग्राम होता मला परत नव्यानं ओळखण्याची ही माझ्यासाठी मला एक संधी होती परत एकदा. सर्वप्रथम प्रांतिक सर, रूपा मॅम आणि ब्रेक थ्रू टीमचं खूप खूप आभार. मी रिअल इस्टेट व्यवसायात आहे. रोज क्लायंट्स, रोज मीटिंग्स, टीम हँडलिंग हे करत असताना आपण किती स्टक होतो किंवा धावपळ करत असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण बऱ्याच वेळा बाहेरच्या गोष्टी बदलायला प्रयत्न करत असतो. पण ह्या सेशनमधून मला एवढं जाणवलं की आपण पहिल्यांदा आपल्याला स्वतःला बदलायला पाहिजे आणि आपल्याला स्वतःला बदलायला वेळ दिला पाहिजे. या प्रोग्राममधून मला सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःला समजणं किंवा स्वतःमध्ये काय काय बदल घडवायचे आहेत हे शिकायला मला मिळालं. जर बाहेर बदल घडवायचे असतील तर आधी आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. आपल्या आयुष्यातील अनेक अडथळे बाहेर नसतात, तर ते आपल्यामध्येच असतात हे जाणवलं. माझे अनेक लिमिटिंग बिलीफ्स मला ओळखता आले. अनेक वेळा आपण स्वतःलाच मर्यादा घालतो. भीतीमुळं, आपल्याला कमी आत्मविश्वासामुळं आपण मोठी पावलं उचलत नाही. पण त्या मर्यादा मोडून पुढं जाणं हे आपल्या हातात आहे, हे या प्रोग्राममधून मला शिकायला मिळालं. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय मोठी स्वप्न पाहता येत नाही आणि फक्त गोल ठरवून उपयोग नाही, त्यावर सातत्यानं ॲक्शन घेतली पाहिजे हेही या प्रोग्राममधून शिकायला मिळालं. माझ्यासाठी आणखीन एक मोठा धडा म्हणजे अकाउंटेबिलिटी. आपण बऱ्याच वेळा बाहेरच्या लोकांच्यावर दोष देतो किंवा त्याच्यामुळं माझ्यासोबत असं होतं असं बऱ्याच वेळा बोलतो. पण जबाबदारी स्वीकारणं आणि त्याच्यावरती काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे सुद्धा शिकायला मिळालं. त्यासाठी इतरांना दोष देण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि जबाबदारी स्वीकारली की बदलाची खरी सुरुवात होते. रिलेशनशिप, कम्युनिकेशन आणि माइंडसेट याकडे पाहण्याचाही माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. आता प्रत्येक परिस्थितीत प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेऊन त्यावर काय ॲक्शन घ्यायचं याचा 100% प्रयत्न करेन. आणि या प्रोग्राममध्ये आवडलेल्या सगळ्यात 3 गोष्टी म्हणजे अँट म्हणजे कॉन्शियस माइंड, एलिफंट म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि ब्रावो तुम्हाला दिशा देणारा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं प्रांतिक सर आणि रूपा मॅम आणि टीमने आम्हाला ज्या एक्सप्लेन केल्या, एवढं प्रॅक्टिकल डिटेलमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा प्रोग्राम नक्कीच तुम्ही अटेंड केला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं प्रॅक्टिकली त्यांनी आम्हाला समजून सांगितलेलं आहे, प्रॅक्टिकली समजवल्यामुळं आम्हाला डिटेलमध्ये आम्हाला त्याच्यावरती काय करायचं आहे, पुढं कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं आहे, कॉन्शियस माइंडला काय लँग्वेज आपण समजवू शकतो, एलिफंटला काय लँग्वेज समजू शकतो, हे आम्हाला डिटेलमध्ये समजल्यामुळे त्याच्यावरती आता काम करणं सोपं होईल. ह्या गोष्टी तर समजल्यात. आणि ज्या पद्धतीने शेवटी आमचं रूपा मॅमने मेडिटेशन्स घेतले, साऊंड हिलिंग घेतले, त्याच्यामध्ये होप प्रेयर घेतली आणि ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी आजूबाजूलाच आपल्या असतात. छोट्या छोट्या गोष्टी जरी पकडल्या, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, आता व्हिडिओ शूट करतोय, लाईट्स आहेत, कार आहे, घर आहे, आजूबाजूची लोक आहेत, बऱ्याच वेळा आपण त्यांना थँक्यू बोलायचं विसरून जातो. ग्रॅटिट्यूड आपल्याप्रती राहत नाही. तो नॉर्मल आपण ऑक्सिजन घेतो, त्याला कधी थँक्यू बोलायचं विसरतो. पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्याचा एक भाग बनून गेले. आपण टेकन फॉर ग्रांटेड घेऊन चालतो. तर अशा गोष्टींना आपण थँक्यू बोललं पाहिजे. जर थँक्यू बोललं तर ऑटोमॅटिक त्या गोष्टी वाढत जाणार आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होणार आहे आणि आपण ग्रो होणार आहे. तर हा जो 2 वर्षाचा जो 2 दिवसाचा एक्सपिरियन्स होता, अफलातून एक्सपिरियन्स होता. काही गोष्टी प्रॅक्टिकली कशा करायच्या ते समजलेल्या आहेत. त्या गोष्टी आजपासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलेल्या आहे. रुपाली आणि मी दोघांनी एकमेकाची अकाउंटेबिलिटी घेतलेली आहे. स्नेहलसोबत आहे. तर ज्या पद्धतीने आता पुढं आम्ही आजपासून ज्या ॲक्शन्स घ्यायला स्टार्ट केलेल्या आहेत, रिझल्ट लगेच नाही, तूप खाल्लं की रूप नाहीत, पण हळूहळू जर तुम्ही आपण सर्वांनी ह्या गोष्टी जर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केल्या तर रिझल्ट अफलातून असेल. ज्यावेळी मी 2 वर्षापूर्वी ट्रेनिंग घेतलं होतं, पण आज जे ट्रेनिंग घेतलेलं आहे, आत्मविश्वास वाढलेला आहेच. पण ज्या पद्धतीनं रूपा आणि प्रांतिक ज्या आत्मीयतेनं लोकांना शिकवत आहेत, हॅट्स ऑफ टू ऑल टीम. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.